हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. सो आताची नवीन अपडेट बघताय. 21 तारखेला महाराष्ट्र CETने ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला इथे दिसून जाईल पूर्ण कॅपचं फुल शेड्यूल टाकलेलं आहे. सो LLB 3 इयर्ससाठी कॅप शेड्यूल टाकलेलं आहे. आत्ता कॅप राऊंड फर्स्ट चालूच आहे. सो तो राऊंड संपणार आहे 23/8ला आणि त्याच्यानंतर राऊंड सेकंड जो इथे तुम्हाला दिसतो आहे. सो इथे तुम्ही शेड्यूल बघू शकता. राऊंड सेकंड जो दिलेला आहे तो सुरू होणार आहे. म्हणजे वॅकंट सीट तुम्हाला 23 तारखेला दिसतील आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी ओपन होईल 2 दिवसासाठी, जे की 24/8पासून 26/8पर्यंत आणि त्याच्यानंतर 29 तारखेला तुमचा राऊंड सेकंड लागणार आहे. आणि सध्या अजूनही प्रोसेस चालू आहे. ज्यांनी कोणी राऊंड फर्स्टसाठी ॲप्लिकेशन केलंच नव्हतं किंवा कॅप रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांनी राऊंड थर्डसाठी पूर्ण ॲप्लिकेशन करायचं आहे, जे की 5/9पर्यंत म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत त्याची लास्ट डेट असणार आहे. सो बऱ्याच जणांचे हे प्रश्न असतील की जर त्यांना आत्ता अलॉट झालेलं नाही आहे राऊंड फर्स्टमध्ये कुठलंही कॉलेज, तर काय पुढे? तर फर्स्ट राऊंडमध्ये अलॉट नसेल झालेलं तरी तुम्ही वेट करा, तुम्हाला सेकंड राऊंडला अलॉट होईल. आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म परत फिलअप करायचा असेल तर ऑप्शन फॉर्म तुम्ही परत फिलअप करू शकता. जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्हाला कट ऑफ दिसू शकतो राऊंड फर्स्टचा आणि कट ऑफमध्ये तुमचे मार्क्स बसणार नाही आहेत किंवा कट ऑफनुसार आपलं कॉलेज कुठलं चेंज करू शकतो, तर तुम्ही राऊंड सेकंडला कॉलेज ऑप्शन फॉर्म चेंज करू शकता. सो इथे तुम्हाला दिसून जाईल की सेकंड राऊंडला तुम्हाला हा ऑप्शन दिलेला आहे की कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. परत एकदा तुम्ही 2-3 वेगळी कॉलेजेस टाकू शकता किंवा त्याचा प्रेफरन्ससुद्धा चेंज करू शकता. ओके. सो ज्यांना कोणाला राऊंड फर्स्टसाठी कॉलेज मिळालेलं नाही आहे त्यांनी काही काळजी करू नका, त्यांना कॅप राऊंड सेकंडला मिळू शकतं. आणि ज्यांना कॅप राऊंड फर्स्टला कुठलंही कॉलेज एखादं मिळालं आहे पण तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं नाही आहे आणि तुम्ही बेटरमेंट करताय, तर तुम्हाला त्याच सेम कॉलेजेसच्या प्रेफरन्सने जायचं असेल तर बेटरमेंट तशीच राहील आणि राऊंड सेकंडला तुम्हाला त्यातलं कॉलेज मिळेल. पण सपोज तुम्हाला त्यातलं नको असेल तर तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म परत फिलअप करावं लागेल. त्याच्यानुसार तुम्हाला ते अलॉटमेंट मिळून जाईल. ओके. सो याच्या संदर्भात अजून कुठले तुमच्या क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. जर तुम्हाला कन्व्हर्जनच्या रिगार्डिंग कुठले डिफिकल्टीज येत असतील किंवा डिस्क्रिपन्सीज येत असतील तर त्याही तुम्ही टाकू शकता. सो अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा.